नमस्कार. चला तर मग आज आपण बनवूयात वरण म्हणजेच डाळ. त्यासाठी आपल्याला अर्धी वाटी मूग डाळ आणि 2 वाटी तूर डाळ स्वच्छ पाण्याने 3 वेळा धुवून घ्यायची आहे, म्हणजे त्यावरची पावडर निघून जाईल. धुतलेली डाळ 15 ते 20 मिनिटं पाण्यात भिजवून ठेवायची आहे. आता डाळीमध्ये 3 ते 4 मिरच्या, 1 टोमॅटो, अर्धा चमचा हळद आणि थोडे हिंग घालून डाळ भिजेल एवढे पाणी घालून कुकरला 3 ते 4 शिट्या काढून घेऊयात. डाळ 15 मिनिटं तरी पाण्यात भिजवून घेतली तर कुकरला छान शिजते. तुम्ही बघू शकता कुकरला डाळ मस्त शिजली आहे. चमच्याने अशा प्रकारे डाळ आपण घोळवून घेऊया. फोडणीसाठी तेल थोडे गरम करून घेऊ. तेल तापले की त्यामध्ये कढीपत्ता, 1 चमचा राई, 1 चमचा जिरे घालून थोडे हिंग घालून फोडणी करून घेऊया. फोडणी छान तडतडली की त्यामध्ये शिजवलेली डाळ घालून घेऊयात. सोबतच थोडेसे पाणी घालून आपण चमच्याने ढवळून घेऊ. तुम्ही ही डाळ तुपामध्येही सेम पद्धतीने फोडणीला देऊ शकता. आता आपण डाळीमध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर, ओले खोबरे आणि चवीपुरते मीठ घालून एक उकळी काढून घेऊयात. मस्त असे फोडणीचे वरण तयार आहे. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्कीच सांगा. त्यासोबतच या व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.